Hello and good evening, and welcome to yet another episode of Monday Musings. आज आपण रेव्हेन्यू स्ट्रीम्स विषयी बोलणार आहोत आणि आजचं जे काही आपलं प्रामुख्याने रेफरन्स मटेरियल जे काही आहे ते बिझनेस मॉडेल जनरेशन या पुस्तकातून घेतलेलं आहे. खूप चांगलं आणि उत्तम पुस्तक आहे. तुम्ही तो नेहमी रिफर करू शकता टू अंडरस्टँड बिझनेस मॉडेल्स बेटर. तर सुरुवात करूया आपण. फर्स्ट मंडे म्युझिंग्स काय आहे? तर मंडे म्युझिंग्स बरेचसे मॅनेजमेंटचे कन्सेप्ट्स आहेत, आयडियाज आहेत, प्रॅक्टिसेस आहेत, जे नॉर्मली स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत किंवा बिझनेसेस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांनी त्यांची फारशी माहिती नसते. अशा लोकांपर्यंत हे मॅनेजमेंटचे कन्सेप्ट पोहोचावे आणि त्यांना त्यांचा उपयोग करता यावा म्हणून मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण जवळपास 15 भाग केलेले आहेत आणि आज हा 16वा भाग आहे अ, जो आपण रेकॉर्ड करत आहोत. सो मंडे म्युझिक जर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जेणेकरून आपले जे काही नवीन व्हिडिओज येत आहेत ते तुम्हाला सूचना येत राहील अँड देन यू कॅन कम अँड व्हिजिट अँड व्ह्यू द व्हिडिओज दॅट आर देअर. तर रेव्हेन्यू हा खूप महत्वाचा घटक आहे बिझनेसमध्ये. अ, उत्पन्न राईट आणि उत्पन्नाचे स्रोत काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्याच वेळेला लोक 50 गोष्टी करतात मात्र रेव्हेन्यू कडे लक्ष देत नाहीत आणि ते देणं खूप गरजेचं आहे आणि काही प्रश्न आणि रेव्हेन्यू स्ट्रीम म्हणजे नक्की काय या आपण बेसिक गोष्टींकडे अगदी आज पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न ऑर्डर रेव्हेन्यू स्ट्रीम्स. तर रेव्हेन्यू स्ट्रीम म्हणजे आपण कस्टमर कडून पैसे कशा प्रकारे जनरेट करतो, राईट? किंवा आपण आपल्या कस्टमरला किती चार्ज करतो आणि तो किती द्यायला तयार आहे. हा हे जे काही आहे त्याला आपण रेव्हेन्यू स्ट्रीम्स बोलतो. सो व्हॉट एव्हर सर्व्हिस ऑर प्रोडक्ट वी आर प्रोव्हाइडिंग टू द कस्टमर, कस्टमर त्याच्यासाठी आपल्याला पैसे जे देतो दॅट बिकम्स अ रेव्हेन्यू स्ट्रीम. आता माझ्याकडे 5 वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स असतील देन आय हॅव 5 डिफरंट टाइप्स ऑफ रेव्हेन्यू स्ट्रीम्स. बट इम्पॉर्टंट हे आहे की कस्टमर मला पैसे द्यायला तयार आहे का आणि त्याने मला का पैसे द्यावे. का पैसे द्यावे तर आपण अगोदर व्हॅल्यू प्रपोजिशन विषयी बोललेलो आहोत. व्हॅल्यू प्रपोजिशन डिसाइड्स हाऊ मच द कस्टमर इज गोइंग टू पे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आपण कितीही काहीही केलं आणि प्राइसिंग मेकॅनिझम जेव्हा आपण ठरवतो किंवा प्राइसिंग ठरवतो तेव्हा कस्टमर आपल्याला तीच किंमत देतो जी त्याला पटते. म्हणजे आज घडीला आपण जर पाहतो लोक ऍपलला 1 लाख 1.5 लाख रुपये साधारणतः खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. का? दे बिलीव्ह दॅट द काइंड ऑफ व्हॅल्यू जी ऍपलचा आयफोन जो आहे तो त्यांना अशा प्रकारची व्हॅल्यू पोहोचवतोय जी त्यांना वाटते त्याची किंमत 1.5 लाख योग्य आहे. ज्या दिवशी त्यांना ही किंमत पटणार नाही किंवा अवाजवी वाटेल त्या दिवशी आयफोनच्या प्राइजेस मध्ये ड्रॉप येईल किंवा आयफोनची जी किंमत आहे ती कमी होईल. सेम यू कॅन से अबाउट रोल्स रॉयस. रोल्स रॉयस सुद्धा ही गाडी आहे, पुट्टींची गाडी आहे, जगातल्या महागड्या गाड्यांपैकी एक आहे, राईट? बट पीपल व्हॅल्यू दॅट अँड पीपल परस्यू दॅट व्हॅल्यू म्हणून तो तेवढं पैसे द्यायला तयार आहे. तर आपण जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस विकतो त्याला सुद्धा कस्टमर देताना ही फील्स की आपण त्याला ती व्हॅल्यू देतोय त्या कॉस्टची, तेव्हा तो आपल्याला ते पैसे देतो. सो रेव्हेन्यू स्ट्रीम्स आर डिपेंडेंट अपॉन व्हॉट व्हॅल्यू वी आर क्रिएटिंग फॉर द कस्टमर आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा त्याला व्हॅल्यू व्हॅल्यू मिळते तेव्हा तो आपल्याला पैसे देणार. सो प्लीज रिमेंबर दॅट, राईट? सो हाऊ वी जनरेट दॅट मनी फ्रॉम द कस्टमर इज व्हॉट रेव्हेन्यू स्ट्रीम्स आर ऑल अबाउट. आणि आपण जी काही किंमत सांगू तो कस्टमर द्यायला तयार आहे किंवा नाही हा सुद्धा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रत्येक बिझनेसने व्यावसायिकाने कमीत कमीत वर्षातनं एकदा, कारण आपले बरेचसे खर्च कमी जास्त होत असतात. इनफॅक्ट इन्फ्लेशन जर आपण पकडलं तर खर्च वाढत असतो आणि मग तो खर्च रिकव्हर करायचा तो कसा हा प्रश्न पडतो. आपले कॉस्ट किंवा आपला रेव्हेन्यू जर कॉन्स्टंट राहिला आणि खर्च वाढत राहिले तर ते चांगलं नाहीये, राईट? आपण थोडंसं त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत.
तर रेव्हेन्यू बेसिकली वन्स अगेन आय जस्ट अँड देन विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट थिंग दॅट इज देअर, की रेव्हेन्यू म्हणजे आपण आपल्या कस्टमर कडून पैसे कसे जनरेट करतो, तो आपल्याला पैसे का देतो, आणि तो उत्पन्नाचा स्रोत म्हणजेच रेव्हेन्यू स्ट्रीम्स. राईट. आता बेसिकली दोन टाईपचे रेव्हेन्यू आहेत. तुम्ही बाकीचे काही जर हे चेक केलं तर कदाचित अजूनही काही प्रकार, पण नॉर्मली टू टाइप्स ऑफ रेव्हेन्यू वी कम अक्रॉस. एक आहे ट्रान्झॅक्शन बेस्ड. ट्रान्झॅक्शन बेस्ड रेव्हेन्यू जो आपण बोलतो ते नॉर्मली वन टाइम असतं. आपण घरी गाडी घेतो, रेफ्रिजरेटर घेतो, किंवा एसी घेतो, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जे काही खर्च वगैरे, दोज आर बेसिकली सिंगल टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन. आपण ते वर्षातनं एकदाच भरतो पैसे. राईट. सो दॅट दॅट इज अ ट्रान्झॅक्शन बेस्ड रेव्हेन्यू. ऍसेट जिथे आपण घेतो नॉर्मली आणि एकच ट्रान्झॅक्शन करतो. एसी आपण रोज घ्यायला जात नाही. राईट. द ट्रान्झॅक्शन इज कन्सिडर्ड एज अ सिंगल ट्रान्झॅक्शन. राईट. सो दॅट्स अ ट्रान्झॅक्शन बेस्ड रेव्हेन्यू. नॉर्मली ट्रान्झॅक्शन बेस्ड रेव्हेन्यू वन टाइम असतं. राईट. आणि दुसरं जे आहे ते रिकरिंग आहे. आपण सबस्क्रिप्शन भरतो, आपल्याकडे न्यूजपेपर येतं, किंवा आपण LICचे हफ्ते भरतो, प्रीमियम भरतो. हे झाले रिकरिंग. ते दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा दर 6 महिन्यांनी किंवा दर 3 महिन्यांनी आपण ते भरत असतो. राईट. सो वी आर गेटिंग दॅट रेव्हेन्यू ऑन अ कंटिन्युअस रिकरिंग बेसिस फ्रॉम द कस्टमर. दोन्ही प्रकारचे रेव्हेन्यू चांगले आहेत. मात्र दोन्ही प्रकारच्या रेव्हेन्यूसाठी एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ते वाढत आहेत की नाही हे पाहणं, खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे. वेदर आर रेव्हेन्यूज आर ग्रोइंग ऑर डिक्रीजिंग, त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही प्रकारचे रेव्हेन्यू वाढले पाहिजे. राईट. इवन इन ट्रान्झॅक्शन वी मे हॅव कस्टमर्स, बट देन नंबर ऑफ कस्टमर्स टू ग्रो. सेम इज द केस विथ रिकरिंग रेव्हेन्यूज एज वेल. तिकडे पण आपले जी काही ग्राहक संख्या आहे किंवा ग्राहक जे आहेत त्यांच्या संख्येत वाढ होणं, भर पडणं गरजेचं आहे. सो दिस आर टू टाइप्स ऑफ रेव्हेन्यू. आता काही महत्वाचे प्रश्न रेव्हेन्यू स्ट्रीम्सला अनुसरून जे आपण विचारायला हवेत. राईट. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, की कस्टमर जी व्हॅल्यू पाहतो आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सर्व्हिसमध्ये जी व्हॅल्यू पाहतो, त्याच्यासाठीच तो पे करतो. आणि ती कुठली व्हॅल्यू आहे अशी, की त्याच्यासाठी कस्टमर पे करायला तयार आहे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. राईट. तो आपल्याला आपली सर्व्हिस चांगली आहे म्हणून पे करतो, आपलं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून पे करतो, आपली किंमत कमी आहे म्हणून पे करतो, आपला स्टेटस सिम्बॉल आपण त्याला क्रिएट करतोय म्हणून पे करतोय. विविध विविध प्रकारचे आहेत. आपण व्हॅल्यू प्रोपोजिशन बोलते वेळी या गोष्टी डिस्कस केलेल्या, तुम्ही अधिक माहितीसाठी व्हॅल्यू प्रोपोजिशनचा एपिसोड सुद्धा पाहू शकता. राईट. बट व्हॉट इज ही रिअली पेईंग अस फॉर? आपण जर फूड प्रोडक्ट सर्व करत असू तर तो कुठल्या टेस्टसाठी, क्वालिटीसाठी किंवा फूड आयटमसाठी आपल्याला पे करतोय. राईट. आपण इंटेरियर्स करत असू तर डिझाईन किंवा आपलं लेआउट किंवा आपण जागेचा वापर कसं करतोय, किंवा आपण दिलेलं काम कसं वर्षानुवर्ष टिकून राहतं त्याच्यासाठी करतोय. सो व्हॉट इज इट दॅट आर कस्टमर्स इज रिअली विलिंग टू पे फॉर? विचार करा. आणि कस्टमर्सशी दर 6 महिने किंवा वर्षातनं एकदा बोला, विचारा, की दोन गोष्टी तुम्ही आम्हाला आ- आमची सर्व्हिस का निवडता, आणि तुम्हाला आमच्याकडूनच सर्व्हिस घ्यावी अशी का वाटली. द आन्सर्स टू दिस क्वेश्चन ना, तुम्हाला आमच्याकडूनच सर्व्हिस घ्यावी अशी का वाटली, विल टेल यू व्हॉट व्हॅल्यू आर दे रिअली पेईंग यू फॉर. राईट. अँड व्हॉट डू दे करंटली पे, किती पे करतात, एकदम प्रीमियम पे करतायत, कॉस्ट इफेक्टिव्ह पे करतायत, मॉडरेटली पे करतायत, काटकसर करून पे करतायत. राईट. व्हॉट डू दे करंटली पे, किती करतायत. राईट. व्हॉट इज द रेव्हेन्यू मॉडेल? रेव्हेन्यू मॉडेल इज अगेन आपण पैसा कुठे आणि कसा बनवतोय. ट्रान्झॅक्शन थ्रू बनवतोय, ब्रोकरेज थ्रू बनवतोय, किंवा प्रीमियम देऊन बनवतोय. या सगळ्या मॉडेल विषयी आपण थोडंसं पुढे बोलू. राईट. आणि आपली प्राइसिंग टॅक्टिक्स काय आहेत, आपला एकूण बेसिक खर्च काय आहे, युनिट इकॉनॉमिक्स इथे समजणं खूप गरजेचं आहे. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अगदी थोडक्यात किंवा साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं,
तर लोक बऱ्याच वेळेला म्हणजे वेबसाईट घेतात, ती लोक डोमेन नेम रजिस्टर करतात. पण डोमेन नेम इज नॉट वेबसाईट. त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईटसाठी होस्टिंग पेज लागते. त्याच्यानंतर आपला वेब डिझायनिंग लागतं. त्याच्यानंतर वेबसाईटवर लिहिण्यासाठी कंटेंट लागतं. हे सगळं जेव्हा आपण एकत्र यांची कॉस्टिंग करू ना, जे काही वेबसाईट बनवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, ते सगळ्या एकत्र घेऊ आणि जेव्हा ते पकडू, दॅट बिकम्स द युनिट इकॉनॉमिक्स. म्हणजे एक वेबसाईट तयार करायची झाली, तर तो तेवढा जो खर्च येतो, दॅट इज युनिक इकॉनॉमिक्स. राईट? मग ते आपल्याला पकडून त्याच्यानंतर आपल्याला आपली प्राइसिंग डिसाईड करायची आहे. राईट? सो इफ यू आर मॅन्युफॅक्चरिंग समथिंग, तर रॉ मटेरियल कॉस्ट, प्रोसेसिंग कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याची डिस्पॅच कॉस्ट, ह्या सगळ्या गोष्टी पकडून त्याच्यानंतर मग आपल्याला प्राइसिंग करायची. मग आपण कस्टमरला कॉम्पिटिटरला कट करण्याची प्राइसिंग पद्धती अवलंबवतोय का? किंवा कॉम्पिटिटरला मॅच करतोय, किंवा बल्कमध्ये कॉस्टिंग देतोय, किंवा कस्टमाइज्ड कॉस्टिंग देतोय आपण. या सगळ्या गोष्टींचा आपण प्राइसिंग करतेवेळी विचार करणं खूप गरजेचं आहे. राईट? आणि आपल्याला कस्टमर कसा पे करतोय? राईट? मंथली पे करतोय, डेली पे करतोय, अॅन्युअली पे करतोय. हाऊ इज ही पेइंग अस? त्याची पेमेंट सायकल कशी आहे? राईट? तो ऑफलाईन पे करतोय की ऑनलाईन पे करतोय, ते सुद्धा महत्वाचं आहे. हल्ली बरंचसं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतंय. एव्हरीबडी इज प्रिफरिंग ऑनलाईन. बट देन व्हॉट इज द मोड? राईट? कॅशने सुद्धा, बट आजकाल इट्स ऑलवेज बेटर टू अवॉइड कॅश. बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये तरी ॲज फार एज पॉसिबल अवॉइड कॅश. गो फॉर बँक ट्रान्झॅक्शन विच आर बेटर. ट्रान्सपरंट ट्रॅक रेकॉर्ड राहतो आपल्याकडे. आपल्याला व्हॅल्युएशन आणि बाकीच्या इतर गोष्टींसाठी क्लिअर कट ट्रान्झॅक्शन असले तर खूप पुढे फायदेचे होतात. राईट? सो हाऊ आर दे करंटली पेईंग? Not only just the mode of payment, but how, right? Weekly, monthly, daily, quarterly, uh, half yearly or annually कसं पे करतायत? And that will again depend upon the product, the industry, the service. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. राईट? सो हे प्रश्न विचारा. तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, तुमची जे काही सर्व्हिस आहे, राईट? की मला माझा कस्टमर नक्की का पैसे देतोय आणि तो एवढेच का देतोय? जर समजा तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट असेल ₹5000, मी जर 5000 चे 6000 केले, विल ही पे मी दॅट ₹6000? इफ आय रिड्यूस माय कॉस्ट टू 4000, विल ही स्टिल कंटिन्यू टू पे, ऑर ही विल फील अरे याला काहीतरी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो म्हणून हा मला 4000 देतोय? राईट? किंवा 6000 केले तर याचे नखरे खूप. या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप गरजेचं आहे. बसा थोडा वेळ. तुमच्याकडे जे काही तुमचे प्रोडक्ट, सर्व्हिसेस, ऑफरिंग्ज आहेत, त्यांच्याविषयी हे प्रश्न विचारा, की व्हॉट इज द व्हॅल्यू दॅट द कस्टमर इज पेइंग फॉर? हाऊ मच इज ही करंटली पेइंग? हाऊ मच इज ही करंटली विलिंग टू पे? आता विलिंग टू पे हे महत्वाचं आहे. राईट? विलिंग टू पे म्हणजे आपण कस्टमरला पैसे सर्व्हिस देतोय. राईट? अँड ही फील्स की आपण जी सर्व्हिस देतोय तो ₹500 ₹500 इज विलिंगनेस टू पे. आपण भले त्याला चार्ज करू तसं ₹200, पण तो सांगतो नाही, तुमची सर्व्हिस खूप उत्तम दर्जाची आहे आणि तुम्ही कमीत कमी 500 जरी घेतले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो दॅट इज अन इंडिकेशन दॅट ही इज विलिंग टू पे अप टू ₹500. मग आपण 250 देतोय. आपण प्राइस वाढवून बघू शकतो, टेस्ट करू शकतो. इज इट रिअली ट्रू, और ही इज जस्ट ट्राइंग टू प्ले स्मार्ट विथ अस? वी अंडरस्टँड दॅट. हे समजणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती आपला रेव्हेन्यू जो आहे तो डिपेंडेंट आहे. तर ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाच्या आहेत. एव्हरी 6 months or once in a year, please go back and ask these questions about your revenue streams that are there. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स आपल्याला आहेत? आपण दोन बघितले, राईट? दोन प्रकार आहेत. हे डिफरंट टाइप्स ऑफ वेज ऑफ जनरेटिंग रेव्हेन्यू आहे. आपण रिकरिंग बघितलेला आणि ट्रान्झॅक्शन बघितलेला. ऍसेट सेल नॉर्मली ट्रान्झॅक्शन असतं. कारण ऍसेट सेलमध्ये आपण जे काही ऍसेट असेल, कार असेल, बंगलो असेल, रेफ्रिजरेटर असेल, एसी असेल, राईट, किंवा मशीन असेल, ते सगळे आपण विकतो. We just sell those and then the customer buys those. That's an asset.
ते जे गोष्टी आहेत ते ऍसेट आहेत, राईट, आणि आपण ते विकतो. ते जे ट्रान्झॅक्शन होतं दॅट इज अन ऍसेट सेल. सो ते विकल्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू. सो ऑल युअर प्रोडक्ट कंपनीज विल युजली गो फॉर अन ऍसेट सेल दॅट इज देअर, राईट. नंतर युजेज फीज, म्हणजे जेवढं आपण वापरतो तेवढंच पे करायचं, राईट. इलेक्ट्रिसिटी इज अ बेस्ट एक्झाम्पल, की आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, जेवढी वापरतो, जेवढे युनिट्स कन्झ्युम करतो तेवढंच आपल्याला पे करायचं असते. किंवा महानगरचे गॅसचे पाईप कनेक्शन बऱ्याच लोकांच्या घरी आहेत. दे पे ऍज पर द युजेज. म्युन्सिपल वॉटर, राईट, वी पे ऍज पर द युजेज. सो दोज आर युजेज फीज. जेवढं युज करतो त्या बेसिसवरती. मोठ्या मोठ्या मशिनरीज किंवा काय कदाचित आपल्याला परवडत नसतील, किंवा फोटोकॉपियर्स आपल्याला, वी कॅन गेट देम, राईट. अँड वी पे पर पेज कॉस्ट असते, किंवा काही लोक देतात, राईट. वी पे ऍज मच वी आर जनरेटिंग इट, वी आर पेइंग दॅट मेनी नंबर ऑफ हाऊ मेनी पेजेस ऑफ प्रिंटिंग वी आर डुईंग. त्या पद्धतीने आपण युजेसची फी देत असतो. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इज वन ऑफ द फॅन्टॅस्टिक रेव्हेन्यू स्ट्रीम्स. मला सबस्क्रिप्शन खूप आवडतं. आणि त्याचे का ते आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा जिम जॉईन करतो, आताच नुकतंच नवीन वर्ष चालू, बऱ्याच लोकांनी जिमची फी भरलेली असणार, बऱ्याच लोकांनी एनरोल सुद्धा केलेला असणार. आणि त्याच्यामध्ये नॉर्मली पूर्ण वर्षाची फी सगळे एकत्र भरतात, राईट. आता वर्षाची फी एकत्र भरतात आणि जात मात्र नाहीये. जिमची मंथली सबस्क्रिप्शन फी नॉर्मली जास्त असते, म्हणजे 3-4 हजार रुपये पर मंथ असते. So if you take 4,000 rupees per month, it comes to 48,000. पण तीच जर आपण अॅन्युअली भरली तर 20,000 रुपये असते. मग आपण विचार करतो, अरे 28,000 रुपये वाचतात ना माझे. आपण ती भरतो मग 20,000. पण आपण जातच नाही. तो दॅट मनी इज टोटली इज. सेम थिंग इज नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्सचा दर महिन्याचा जो अकाउंटची आपली ड्यू डेट आहे सबस्क्रिप्शनची, त्या दिवशी तो अकाउंटला हिट मारणारच मारणार, राईट. Now, whether we are watching with Netflix, we are not watching Netflix, whether we are using Netflix, not using Netflix, Netflix is least bothered. Revenue आला, Netflix is happy, right? तो सबस्क्रिप्शन फीज आपण जे काही करतो, सबस्क्राईब करतो, न्यूजपेपर, मॅगझिन्स वगैरे, केबल, इंटरनेट, आपण सबस्क्रिप्शन फीज देतो. त्याच्यानंतर ते वापरायचं नाही वापरायचं आपल्याकडे आहे. पण सबस्क्रिप्शन मध्ये यू पे अपफ्रंट. दॅट इज द रिझन वाय आय लाईक इट, की आपण अपफ्रंट घेतो. And we continue as long as your subscription is due, you will get the service. सबस्क्रिप्शनचं डेट ज्या दिवशी संपते त्या दिवशी सर्व्हिस पण बनतं. इट्स अ गुड वे ऑफ जनरेटिंग रेव्हेन्यू. त्याच्यानंतर लेंडिंग, रेंटिंग आणि लिझिंग. इथे मला एस्पेशली रेंटिंग बद्दल थोडस बोलेन मी. शिवलाल करून इन्फोसिसचे माजी सीईओ होते. ही वॉज वन ऑफ द को फाउंडर्स ऑफ इन्फोसिस अलॉंग विथ नारायण मूर्ती. आणि त्यांचा स्वतःचा अपार्टमेंटचा पर्सनल व्यवसाय आहे. आणि असं सांगतात, आय थिंक लास्ट टाइम आय चेक इट वॉज 700 त्यांच्याकडे युएस मध्ये रूम्स आहेत, अपार्टमेंट्स आहेत, जे ते भाड्यावर देत असतात. तुम्ही जर 700 रूमचं रेंट जरी $1,000 पर मंथ जरी पकडलं, तरी ती व्यक्ती फक्त रेंटवरती किती कमवत आहे तुम्ही त्याचा हिशेब लावू शकता, राईट. मग आपण हल्ली लेंडिंग ना, हल्ली झिप कार, झूम कार करून आहे, आपण ते घेऊ, आपण पर्सनल ड्राईव्हला जाऊ शकतो. अँड देन वी रिटर्न द कार्स. आपले जे काही बाईक सर्व्हिसेस चालू झालेले आहेत, इलेक्ट्रिक बाईक्स, राईट. बीकेसीला तुम्ही गेलात तर बीकेसीला बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक्स आहेत. यू टेक द बाईक, एक ऍप येतो त्याच्या थ्रू यू टेक द बाईक, यू रेंट इट, यू गो फॉर अ पर्टिक्युलर डिस्टन्स अँड देन यू पुट इट अँड देन समबडी कम्स अँड कलेक्ट. तो रेंटिंग, राईट. तसंच लेंडिंग आपण देतो किंवा लीज करतो एखाद्याला, राईट. आपली जागा जी आहे रेंटवर देतो आपण किंवा लीज करतो, राईट. वी डू दॅट. दॅट अशुअर्स अ स्टेडी
फ्लो ऑफ रेव्हेन्यू. लेंडिंग, रेंटिंग आणि लिझिंगचा एक फायदा असा आहे की रेव्हेन्यू प्रिडिक्टेबल होतो. रेव्हेन्यू बिकम्स प्रेडिक्टेबल. राईट. देन वी हॅव लायसन्सिंग. लायसन्सिंग इज, तुम्हाला स्वतःला तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मॅन्युफॅक्चर नाही करायची आहे, प्रोव्हाइड नाही करायची आहे. तुम्ही खूप इंटेलिजंट आहात, तुम्ही डिझाईन केलेलं आहे, तुमच्याकडे पेटंट आहे, यू होल्ड द कॉपीराईट, यू होल्ड द ट्रेड सिक्रेट, पण तुम्हाला ती दुसऱ्याला वापरायला द्यायची आहे, तर लायसन्सिंग इज द वे. Where you may not be doing something, but you're licensing your intellectual property for somebody else, and he is creating that and he's selling it on your behalf, and you keep on getting a royalty. That's licensing that is there. नंतर ब्रोकरेज हा एक प्रकार आहे अजून. राईट. सो ब्रोकरेज ऑब्विसली आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती आहे. ब्रोकरेज, द ट्रान्झॅक्शन हॅपन्स अँड देन द इंटरमिडिएटर, त्याला आपण एक सर्टन पर्सेंटेज देतो त्याचं ब्रोकरेज म्हणून. का तर आपल्याला 50 ठिकाणी फिरावं नाही लागू, तो काम ती व्यक्ती आपल्याला करून देते. अँड ही नेगोशिएट्स अँड ही इंटरव्हिन्स अँड इन्शुअर्स दॅट द ट्रान्झॅक्शन गोज थ्रू स्मूथली. बरेचसे इन्शुरन्स कंपनी, एस्पेशली थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीज ब्रोकरेजवर काम करत आहेत. म्युच्युअल फंड्स, आपले LIC वगैरे, त्यांना दे गेट अ कमिशन, राईट. दे गेट दॅट पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ फॉर अ सर्व्हिस. सो द कमिशन आणि ब्रोकरेज, राईट. सो दॅट्स देअर. यू डू अ ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही थोडंफार खर्च होतो, अ, किंवा तो वाचतो, आणि दिस पर्सन हेल्प्स अस टू एन्श्योर दॅट वी गेट बेटर ऑर गुड ऑप्शन. दॅट इज द रिझन वाय वी पे ब्रोकरेज. दुसरं आहे ते ऍडव्हर्टायझिंग. वन ऑफ द थिंग्स दॅट इज देअर इज गुगल. गुगल गुगलचं होम पेज जे आहे ते आपण कधीही बघितलेलं असेल. कधीच त्याच्यावर कुठलीही ऍड गुगलने पब्लिश केलेली नाहीये. राईट. बट इफ गुगल डिसाइड्स, गुगल कॅन अर्न अ हेल लॉट ऑफ रेव्हेन्यू. कारण गुगलच्या होम पेज वरती ऍडव्हर्टायझिंग दिली पण गुगल हॅज अवॉइडेड दॅट टेम्पटेशन. ऍडव्हर्टायझिंग आपण आपल्या वेबसाईट वरती लोकांची ऍडव्हर्टाईज घेऊन टाकू शकतो. म्हणजे एस्पेशली इफ दे आर अफिलिएटेड और रिलेटेड प्रोडक्ट्स, त्यांचे जर आपण प्रमोट करत असो आणि वी आर चार्जिंग, देन इट इज अ फंटॅस्टिक वे. राईट. सो ऍडव्हर्टायझिंग थ्रू आपल्याला रेव्हेन्यू येतात. आपण मॅगझिन्स, ब्रोशर्स वगैरे किंवा अजून काहीतरी इव्हेंट करतो, तिथे वी कॅन गेट ऍडव्हर्टायझर्स टू स्पॉन्सर दॅट इव्हेंट अँड देन रेज मनी और जनरेट रेव्हेन्यू फ्रॉम दॅट. सो हे झाले आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वरती आपण को ब्रँडिंग करू शकतो. असो आपण ओला किंवा उबर बघितलं असेल, कधी कधी त्या गाड्यांवरती दुसऱ्या कुठल्या तरी प्रोडक्टचे किंवा सर्व्हिसचे स्टिकर्स असतात. राईट. दोज आर ऍडव्हर्टायझिंग. दे आर अर्निंग रेव्हेन्यू आउट ऑफ इट. सो हाऊ कॅन यू यूज युअर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस टू जनरेट ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू? त्याच्यानंतर अफिलिएट मार्केटिंग हा एक प्रकार आहे. अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही दुसऱ्या कोणाला त्यांचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस रेकमेंड करता, त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती देता, अँड देन पीपल कम अँड बाय बिकॉज दे नो यू अँड दे नो दॅट यू आर जेन्युइनली रेकमेंडिंग समथिंग. तुम्ही असंच काहीही रेकमेंड नाही करत, अँड देन दे गो अँड बाय. राईट. सो अफिलिएट मार्केटिंगला एक मात्र लक्षात ठेवायला गरजेचं, जोपर्यंत ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळत. राईट. So people have to click on the link and then they have to go and complete the transaction. Only when the transaction gets completed, you get paid. So affiliate marketing एक रेव्हेन्यू स्ट्रीम आहे. नंतर फ्रीमियम मॉडेल आहे. म्हणजे आपण काही फीचर्स आपल्या प्रोडक्टचे किंवा सर्व्हिसचे जे काही आहेत ते आपण फ्री मध्ये देतो, आणि जे प्रीमियम फीचर्स आहेत त्याच्यासाठी आपण कस्टमर्सला चार्ज करतो. हॉटस्टार, जिओ हे काही आहेत वेर दे गिव्ह यू सर्टन थिंग्स फॉर फ्री, आणि बाकीचे ते सांगतात नाही बाबा तुम्ही आता पैसे भरा. लॉट ऑफ सॉफ्टवेअर कंपनीज डू दॅट. चॅट जीपीटी फ्रीमियम वरती आहे. जे काही बेसिक फीचर्स आहेत ते सगळ्यांना अवेलेबल आहेत, पण ऍडव्हान्स फीचर किंवा एक्स्ट्रा फीचर्स हवे असतील तर यू पे फॉर इट. राईट. दॅट्स अ फ्रीमियम मॉडेल दॅट आर देयर. याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे रेव्हेन्यू मॉडेल्स आहेत जे तुम्ही वापरू शकता, युटिलाइज करू शकता. जस्ट वन आय विल शेअर इन ऍडिशन टू दिस इज द रेझर मॉडेल. रेझर मॉडेल म्हणजे काय? आपण दाढी करायला रेझर वापरतो. राईट. सो वी बाय दॅट रेझर. रेझरच्या जोडीला ब्लेड सुद्धा लागतो.
ते रेझरची किंमत कधी कधी नॉर्मली कमी असते, पण ब्लेडची किंमत इज मोर दॅन द रेझर, इफ यू लुक ॲट, राईट. सो दॅट्स द वे. आता आपल्याला रेझर वापरायचा आहे, तर त्याच्यासाठी ब्लेड लागणार. ब्लेड नसेल तर दाढी नाही करते, राईट. सो दॅट्स अ रेझर मॉडेल वेअर यू सेल अ बेसिक product for a lesser price, but then you keep on to earn continuous revenue फ्रॉम द अँसिलरी प्रोडक्ट्स दॅट यू आर सेलिंग. त्याच्या जोडीला जे काही लागणारी ज्या काही गोष्टी आहेत त्याच विकून आपण पैसे कमवत राहतो. दॅट्स अ रिकरिंग सोर्स ऑफ रेव्हेन्यू. दॅट्स रेझर मॉडेल. असे अजून बरेचसे मॉडेल्स आहेत विच आय एम नॉट टचिंग बेस अपॉन. जर तुम्हाला हवं असेल तर यू कॅन गो अँड गुगल फॉर इट. बिझनेस मॉडेल करून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा या गोष्टी रेव्हेन्यू मॉडेल्सच्या दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे रेफर करू शकता. रिइन्व्हेंटिंग बिझनेस मॉडेल्स इज द नेम ऑफ द बुक, ज्याच्यामध्ये जवळपास एक 50हून अधिक रेव्हेन्यू स्ट्रीम्स डिस्कस केलेले आहेत, राईट. आता रेव्हेन्यू जनरेट करते वेळी आपण प्राइसिंग कसं करणार आहोत ते सुद्धा आपल्याला ठरवणं खूप गरजेचं आहे, की आपली प्राइसिंग कशी असणार आहे. फिक्स्ड असणार आहे की डायनॅमिक असणार आहे. आता फिक्स्ड म्हणजे काय आणि डायनॅमिक म्हणजे काय? फिक्स्डला आपलं प्राइस आपण प्री डिटरमाइंड असतं. आपण ठरवतो मला हे कॉस्ट पडतंय आणि वी जस्ट प्रिपेअर, राईट. बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ फिक्स्ड मेन्यू इज युअर हॉटेल मेनू कार्ड. आपण हॉटेलमध्ये मेन्यू बघतो. द मेन्यू हॅज वन, एका बाजूला मेन्यू असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याची प्राइस असते. ते फिक्स राहतं आणि दॅट इज रिमेन्स फिक्स फॉर अ पर्टिक्युलर ड्युरेशन. नंतर ते चेंज करतात, राईट. बट ॲटलीस्ट फॉर अ पिरियड ऑफ टाइम इट इज स्टॅटिक, डज नॉट चेंज. काही वर खाली झालं तरी ते प्राइसेस तसेच राहतात. ऑफकोर्स इफ गेट टू एकदम अति झालं तर प्राइसेस विल चेंज, राईट. बट दे आर फिक्स प्राइसेस, राईट. मग आपल्याला लिस्ट प्राइस असते किंवा प्रोडक्ट मध्ये आपण किती फीचर देतोय, किती अम्युनिटीज देतोय, कुठल्या कुठल्या प्रकारचे. जेवढं आपण वाढवत जाऊ त्याचं तेवढं ती व्हॅल्यू वाढते, राईट. द बेसिक एक्झाम्पल इज कार्स मध्ये ना, यू विल हॅव एंट्री लेवल व्हर्जन किंवा बेस व्हर्जन आपण जे बोलतो. नंतर एक मिड लेवल व्हर्जन असतो आणि एक हायर एंड व्हर्जन असतो त्या कारच्या त्या पर्टिक्युलर मॉडेलचा. दॅट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल. जसे फीचर्स ऍड होत जातात तशी त्याची प्राइस वाढत जाते, राईट. सो प्राइस डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ क्वालिटी और व्हॅल्यू प्रोपोजिशन फीचर्स दॅट आर देअर. नंतर कस्टमर सेगमेंट वर डिपेंडेंट आहेत. लक्झरी प्रोडक्ट्स आहेत किंवा प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत, त्यांची प्राइसिंग नेहमी हाय असणार. मास मार्केट प्रोडक्ट्स विल बी लिटिल ऑन द लेसर साइड. मिड मार्केट प्रोडक्ट्स आहेत, राईट. सो यू हॅव मोबाईल फोन्स लाईक मायक्रोमॅक्स. त्यांचा कस्टमर सेगमेंट एंट्री लेवलचा कस्टमर सेगमेंट आहे, बेसिक. सो त्यांचे नॉर्मली सब 10,000 कॅटेगरीमध्ये त्यांचे जास्त फोन्स आहेत. इफ यू सी ऍपल इज अ प्रीमियम. ऍपलचं 10,000ला कुठलाच फोन येत नाही. सेकंड हँड किंवा रिफर्बिश मार्केटमध्ये तुम्हाला कदाचित मिळेल, पण स्टील दॅट इज ऑल्सो टू लेस अ प्राइस फॉर ऍपल. बट दीज आर कस्टमर सेगमेंट डिपेंडेंट. ऍपल प्रीमियम, सॅमसंग एंट्री टू प्रीमियम पर्यंत सॅमसंग सगळ्यामध्ये आहे. ते कव्हर ऑल कस्टमर सेगमेंट्स, राईट. शाओमी मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये जास्त प्रॉमिनेंट आहे. वन प्लस अगेन अ लिटिल हायर बट मिड प्रीमियम सेगमेंटमध्ये आहेत. दे आर सेगमेंट डिपेंडेंट दॅट आर देअर. हे झालं फिक्स्ड मेनू बद्दल, राईट. किंवा व्हॉल्यूम डिपेंडेंट पण असतं. तुम्ही जेवढं व्हॉल्यूम घेता त्याच्यावरती तो तुम्हाला थोडंफार प्राइस मध्ये काहीतरी कमी जास्त किंवा बार्गेन असतं. सो इट डिपेंड्स, राईट. बट मोर ऑर लेस द प्राइसिंग इज फिक्स्ड. ऑन द अदर हँड डायनेमिक चेंजेस ऍज पर द मार्केट कंडिशन. अँड द बेस्ट एक्झाम्पल डायनेमिक मध्ये यील्ड मॅनेजमेंटचं जे आहे. एअरलाईनचे तिकीट जर आपण अगोदर बुक केले, we get a very good cost effective rate, because as the booking date as the travel date comes near and aircraft gets filling, राईट, त्याच्या जागा भरायला लागतात, तेव्हा त्याची प्राइस जी आहे ती वाढत वाढत जाते, राईट. द बेस्ट टाइम टू बुक इज ॲट अ हायर दिस थिंग. आणि सप्लाय डिमांड मॅच करायचा प्रयत्न असतो. इव्हन ट्रेन्स मध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने डायनेमिक प्राइसिंग इंट्रोड्यूस केलेली आहे. आपण जेव्हा ट्रेन अगदी लास्ट डेटला बुक करतो तो यू विल टेन टू गेट हायर प्राइसेस. जेव्हा तुम्ही एक महिनाभर किंवा 2 महिने अगोदर बुक करता तर यू विल गेट बेटर प्राइसेस. बट दॅट डिपेंड्स. अगर एव्हरीबडी इज बुकिंग 2 months इन ऍडव्हान्स देन यू वोंट गेट इट.
पण जर लोक अगोदर बुक करत नसतील ती ट्रेन आणि तुम्ही करतायत, then you will definitely get good prices compared to what others will get if you book it 2 or 3 days in advance. That is yield management. डिमांड सप्लाय मॅच करण्याचा एक तो प्रयत्न असतो, राईट. समथिंग दॅट इज देअर इज अगेन ऑन सिमिलर काइंड इज रिअल टाइम मार्केट. रिअल टाइम मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे काही चेंजेस होतात, कस्टमर्स कुठला शेअर, कंपनी कशी परफॉर्म करते, त्यांचा अॅन्युअल रिपोर्ट काय आला आहे, त्यांचं नवीन डायव्हर्सिफिकेशन किंवा त्यांचा प्रोडक्ट सक्सेसफुल झाला, दे गॉट अ बिग ऑर्डर, हे सगळं रिअल टाइम शेअर मार्केटमध्ये रिफ्लेक्ट होत असतं, राईट. अँड द प्राइसेस कीप ऑन चेंजिंग डिपेंडिंग अपॉन कुठल्या स्टॉकला किती डिमांड आहे, किती नाही आहे. दॅट इज रिअल टाइम दिस थिंग. देन यू हॅव ऑप्शन्स. ऑप्शन्स मध्ये गव्हर्नमेंट बेसिकली जे प्रोजेक्ट्स काही बरोबर नाही आहेत किंवा इन ऑर्डर टू गेट मॅक्सिमम, दोन्ही प्रकारे ऑप्शन यूज होतात. जे प्रोजेक्ट्स फेल गेलेले आहेत किंवा ज्यांना कोणाचं सध्या आली नाही अँड ते काढून जे काही बुडीत कर्ज आहे किंवा बुडीत अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंटला काढायची असते, तर ते होल्ड ऑप्शन्स. अँड ऑल्सो फॉर समथिंग टू गेट अ फेअर प्राइस. म्हणजे आता आपण टेलिकॉम स्पेक्ट्रम जे काय आहे त्याच्यावर बरेचसे चर्चा झाले आहेत, घोटाळे झालेले आहेत. इफ यू ऑल रिमेंबर टेलिकॉम स्कॅम बद्दल पण भरपूर चर्चा झालेली. बट द ऑप्शन इज यूज टू डिटरमाइन अँड अराइव्ह ॲट व्हॉट विल बी अ फेअर प्राइस, राईट. सो द बिडर गेट्स टू डिसाइड आणि ते ठरवतं. तो समटाइम्स ऑप्शन वर्क वंडरफुल बिकॉज आपण ठरवलेली असेल, लेट्स से बेस्ट प्राइस 1,000 कोटी ठरवलेली आहे, पण ऑप्शन मध्ये तीच प्राइस जी आहे ती एक साधारणतः 10,000 कोटी पर्यंत पण जाऊ शकते, राईट. सो यू जस्ट लुक ॲट द डिफरन्स दॅट इज. आता IPL ची जी आहे, IPL विल बी डन थ्रू बिडिंग ऑप्शन, राईट. जो कोणी जास्त बोली लावेल त्याला ते टायटल राईट्स जातील. सेम थिंग हॅपन्स फॉर द प्लेअर, दॅट द बिडिंग प्रोसेस, दॅट आणि नेगोसिएशन. जेव्हा दोन वेंडर्स किंवा दोन मोठे उद्योजक किंवा दोन मोठे बिझनेसेस समोरासमोर बसून ते नेगोशिएट, राईट, दॅट्स डायनॅमिक प्राइसिंग दॅट इज देअर, राईट. आता what we are also wanting to do and check is do a revenue assessment. हे करणं गरजेचं आहे. आणि अगेन फॉर दिस आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड या पुस्तक बिझनेस मॉडेल जनरेशन या पुस्तकाच्या शेवटी जे काही टूल्स दिलेले आहेत, प्लीज गो अँड रिफर, राईट. आमचे प्रॉफिट मार्जिन जे आहे किंवा माझे रेव्हेन्यू मार्जिन स्ट्रॉंग आहे, राईट. माझे रेव्हेन्यूज प्रेडिक्टेबल आहेत, म्हणजे मी दर महिन्याला सांगू शकतो की माझा रेव्हेन्यू किती येणार. कॅन यू कॉन्फिडेंटली अँड हाऊ कॉन्फिडेंटली कॅन यू सी हा. You can pause also at this stage and check and go through these questions and go back to your business and ask की माझ्या बिझनेसमध्ये या गोष्टी मला दिसत आहेत का, की म्हणजे रेव्हेन्यू स्ट्रीम्स डायव्हर्सिफाईड आहेत. माझ्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे, मला ऍडव्हर्टाईज मधून येतात, अफिलिएट मधून येतात आणि मला ब्रोकरेज थ्रू सुद्धा येतात, राईट. आय हॅव मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ रेव्हेन्यू. और माझा रेव्हेन्यू फक्त एकाच गोष्टीवर डिपेंडेंट आहे, प्रॉब्लेम, राईट. 90% ऑफ माय रेव्हेन्यू इज डिपेंडेंट सिंगल प्रोडक्ट. मग काय करायचं. सो व्हॉट एव्हर यू हॅव प्रोडक्ट्स, किती तुमचे प्रोडक्ट्स आहेत, तुमचा ओव्हरऑल रेव्हेन्यू किती आहे इथे, राईट. सो यू लुक ॲट, प्रिपेअर अ लिस्ट ऑफ ऑल द प्रोडक्ट्स दॅट यू आर ऑफरिंग अँड प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस दॅट यू आर ऑफरिंग. त्यांच्या थ्रू तुम्हाला जनरेट होणार रेव्हेन्यू किती आहे तो कॅल्क्युलेट करा. अँड देन यू लुक ॲट तुमच्याकडे जर 10 सर्व्हिसेस आहेत, त्या 10 सर्व्हिसेस पैकी कुठल्या 2 सर्व्हिसेस आहेत ज्या तुमचा मॅक्झिमम रेव्हेन्यू देत आहेत, कुठल्या 2 सर्व्हिसेस आहेत ज्या तुम्हाला मिनिमम रेव्हेन्यू देत आहेत. दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड. मग तुमचा रेव्हेन्यू वाढतोय, रिकरिंग आहे, तो स्ट्रॉंग आहे का, तुम्ही प्रिडिक्टेबल आहे का, मागचे 3 महिने झाले तो तसाच राहिलेला आहे का, राईट. तुमचा कस्टमर तुम्हाला किती रुपये द्यायला तयार आहे, ह्या सगळ्या गोष्टी असेस करणं खूप गरजेचं आहे. रेव्हेन्यू इज नॉट जस्ट ओनली द मनी दॅट इज कमिंग यू, but also understanding the quality of that money that is coming to you. ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हे काही प्रश्न आहेत which obviously, as I said again, you can go refer the book and get a hang of it, and please answer genuinely and honestly. जितकं genuinely आणि honestly तुम्ही कराल तितका त्याचा फायदा जास्त आहे. आता रेव्हेन्यू थ्रेट्स, राईट. तुमच्या मार्जिन वरती तुमचा कॉम्पिटिटर
त्याच्यामुळे काही धोका संभवतो का? आज तुम्ही 100 रुपये कमवताय तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिटरच्या भीतीमुळे किंवा नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे ते 100 रुपये राहतील का, किंवा ते 50-60 वर येतील? हा विचार करण्याचा गोष्ट आहे. राईट. तुम्ही एकाच प्रोडक्ट वरती मॅक्सिमम डिपेंडेंट आहात का? तसं असेल तर ते धोक्याचं आहे. राहू नये, शक्यतो राहू नये एकाच प्रोडक्ट वरती. पण त्या प्रोडक्टचं जर रेव्हेन्यू हे झालं तर काय होईल मग, राईट? आणि कुठली रेव्हेन्यू स्ट्रीम आहे जी कदाचित भविष्यात चालू नाही राहणार? आज आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत, राईट, ते किती काळ अजून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करून देऊ शकतात, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बिकॉज इफ यू सी, each and every industry, each and every प्रोडक्ट सर्व्हिस, त्यांच्यामध्ये दर 5-10 वर्षाला वेगवेगळे बदल होतच असतात. आणि त्यांच्या रेव्हेन्यू वरती सुद्धा त्याच प्रकारे बदल होत असतात. मग आपण आपल्या बिझनेस विषयी, आपल्या व्यवसायाविषयी, आपल्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस विषयी हा प्रश्न विचारतो का? राईट. की माझ्या कॉम्पिटिटरचा माझ्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसवर काय फरक पडणार? माझं एकच प्रोडक्ट आहे ज्याच्यावरती माझी सगळी बाजी लागलेली, तर उद्या प्रोडक्ट कस्टमरनी घेणं बंद केलं तर काय? किंवा माझं रेव्हेन्यू इज डायव्हर्सिफाईड, इट्स वेल स्प्रेड, राईट, बट इज इट हेल्पिंग मी टू सस्टेन, राईट? आणि विच रेव्हेन्यू स्ट्रीम्स आज मी जिथून कमवतोय, 10 वर्षानंतर पण तिथूनच कमवू शकेल का, आणि तेवढं कमवू शकेल का, हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आय विल रिपीट वन्स अगेन. आज मी जिथून कमवतोय त्याच ठिकाणून त्याच प्रोडक्टवर मी तेवढीच अमाऊंट 10 वर्षानंतर सुद्धा कमावत असेल का? नसेल तर देन व्हॉट डू आय हॅव टू डू? हा प्रश्नाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दॅट इज द ऍक्च्युअल अँड रिअल थ्रेट टू युअर रेव्हेन्यू. तसंच ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. जसे थ्रेट आहे तसे ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. राईट. द बेस्ट इज ट्रान्झॅक्शन कडून आपण रिकरिंग कडे येऊ शकतो का? मी माझी सिस्टम किंवा मशीन लीज करू शकतो का विकायच्या ऐवजी? किंवा मी ते भाड्यावर देऊ शकतो का? राईट. सो दॅट आय हॅव अ कन्सिस्टंट अँड अ रिकरिंग रेव्हेन्यू रॅदर देन अ वन टाइम रेव्हेन्यू दॅट इज देअर. राईट. प्रिंटर ना, HP किंवा झेरॉक्स वाले जे फोटोकॉपियर देतात, कॅनन, दे गिव्ह ऑन रेंट. ते मशीन विकली तर त्यांचा एक टाइमच खर्च आहे. पण ते रेंटवर देतात तेव्हा तो दर महिना जेवढा प्रिंटर चालतो, प्रिंटिंग चालते, तेवढं त्यांचं ट्रान्झॅक्शन आणि त्याचं सर्व्हिसिंग मेंटेनन्स परत तेच करून देणार. अगेन दे गेट रेव्हेन्यू फॉर दॅट एज वेल, राईट? सो कॅन यू रिप्लेस युअर वन टाइम ट्रान्झॅक्शन विथ रिकरिंग रेव्हेन्यूज? कुठले, कशा प्रकारे करू शकतो, हा विचार करणं गरजेचं आहे, राईट? थिंक अबाउट इट. देन व्हॉट आर द अदर एलिमेंट्स विच द कस्टमर्स वुड वॉन्ट टू पे फॉर? आता तुमच्याकडे जिम आहे, कस्टमर जिम मध्ये येतो, राईट. आता त्याला जिम मध्ये ऍक्सेसरीज लागतात. मग त्या ऍक्सेसरीज साठी तो एक्स्ट्रा पे करायला, घरी ठेवायला, किंवा तो तयार आहे का? किंवा त्याला ट्रेनर लागतो, पर्सनल ट्रेनर. इज ही विलिंग टू पे फॉर दॅट, राईट? दोज आर द अदर एलिमेंट्स. आणि इफ वी लुक इन टू द अदर एलिमेंट्स, वी आर इन्क्रीजिंग आवर रेव्हेन्यू opportunities, we are increasing our sources of revenue. अँसिलरी सर्व्हिसेस आपण काय देऊ शकतो ते पाहणं सुद्धा, त्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, राईट? सो इफ यू आर सेलिंग द ब्रेड, सेल द बटर ऑल्सो, or sell the jam also along with it. That is what it means, right? And then क्रॉस सेलिंग अपॉर्च्युनिटीज आहेत का तुमच्याकडे? आज आपण तुम्ही बँकेत गेलात तर बँक्स भरपूर त्यांच्या कस्टमरला क्रॉस सेलिंग करत आहेत. सर, म्युच्युअल फंड घ्या, इन्शुरन्स घ्या, रिकरिंग डिपॉझिट घ्या, फिक्स डिपॉझिट घ्या, असे बरेचसे प्रोडक्ट्स दे आर क्रॉस सेलिंग. कॅन यू क्रॉस सेल? अमेझॉनला आपण जेव्हा जातो वेबसाईट वरती, तेव्हा आपण बघतो कस्टमर्स हु बॉट दिस, त्याच्या जोडीला अजून 2 प्रोडक्ट दिलेले असतात कॉम्बिनेशन मध्ये. कधी कधी त्यांचा संबंध असतो, कधी नसतो. बट दोज प्रोडक्ट्स आर बिंग बॉट टू. अमेझॉन इज ट्राइंग टू क्रॉस सेल टू अस. फ्लिपकार्ट इज ट्राइंग टू क्रॉस सेल टू अस, राईट? आपण करतोय का आपल्या प्रोडक्टचं क्रॉस सेलिंग? की आपण एकच, नाही माझ्याकडून हा घेतो ना, व्हेरी नाईस, आय एम रिअली व्हेरी हॅपी. नो. चेक विच प्रोडक्ट्स कॅन यू पुश. बिकॉज द कस्टमर इज टेकिंग वन प्रोडक्ट, त्याच्या जोडीला अजून कुठली प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही देऊ शकता का? जर तो प्रोडक्ट विकत येत असेल तर मेंटेनन्स आणि सर्व्हिस देऊ शकता, राईट?
So think about the possible alternatives. This will again add to your revenue sources that there. And again, same thing, right? Which other revenue source can you add or create? Or last but not the least, can we increase the price? तुम्ही जर तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची किंमत वाढवली तर काय फरक पडणार? That you need to ask and keep on testing. एक लक्षात ठेवा प्राइसिंग बद्दल आणि रेव्हेन्यू बद्दल कस्टमर जो आयडियल प्राइस आपल्याला जर रीच करायचा असेल तर आपण जो रडतो सॉरी आपण नाही कस्टमर रडतो कस्टमर रडतो तक्रार करतो सांगतो तुमची किंमत खूप जास्त आहे पण तरी सुद्धा ती किंमत आपल्याला देतो ना दॅट इज द प्राइस दॅट द कस्टमर इज विलिंग टू पे फॉर अस अँड दॅट्स अ रेव्हेन्यू ऑपॉर्च्युनिटी कॅन वी पुश द कस्टमर टू पे मोर नेटफ्लिक्सने मध्ये $1 वाढवलं ते $1 वाढवलं तर कुठल्याच कस्टमरने ऑब्जेक्शन नाही घेतलं पीपल वर विलिंग टू पे मोर फॉर नेटफ्लिक्स बिकॉज दे बिलीव्ह द व्हॅल्यू विच नेटफ्लिक्स वॉज ऑफरिंग वॉज मच मोर कम्पेअर्ड टू व्हॉट इट वॉज चार्जिंग त्यांना ती $1 इन्क्रीज काही जास्त वाटली नाही पण नेटफ्लिक्सला खूप फरक पडला कारण आज त्यांच्याकडे जर 10 कोटी कस्टमर आहेत and 10 crore customers are willing to pay $1 extra, that is 10 crore dollars extra revenue for Netflix. आपल्या बिझनेसमध्ये आपण असं काही करू शकतो का हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. डोंट गेट स्टक इन नाही हा माझ्या कस्टमर असाच आहे त्याला तर नाही लुक ॲट प्रोव्हाइडिंग व्हॅल्यू ऍडिंग व्हॅल्यू you can definitely grow your revenue. Definitely. And that's what ideally we as a business should be doing. ते आपला तो आपला प्रयत्न असला पाहिजे राईट सो दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन सांगितली ती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडे म्युझिंग्स शी जुडले जा जेणेकरून तुम्हाला आपले जे फ्युचरमध्ये जे काही एपिसोड वगैरे येतील त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील दॅट्स इट फॉर टुडे सो दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू सी यू नेक्स्ट टाइम नेक्स्ट मंडेला पुन्हा एकदा भेटू एका नव्या एपिसोडसह मंडे म्युझिक्स मध्ये